बघा आता आपल्याला प्रयोग काय करायचा आहे. धड्याचंच नाव आहे आम्ल व आम्लारी. आपल्या आजूबाजूला खूप सारे पदार्थ असतात. आम्ल म्हणजे ऍसिड आणि आम्लारी म्हणजे बेस. मग प्रत्येक वेळी ऍसिड कसं टेस्ट आहे बघून आपण सांगू शकतो का हे आंबट आहे किंवा हे कडवट आहे, हे आम्लारी आहे म्हणून. मग त्यासाठी आपल्याला प्रयोग करून बघावं लागतं. तर आपल्याकडचे आजूबाजूचे काही पदार्थ घेतलेत आपण. त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा लिंबू घेऊया. लिंबूला मी कट करते आणि या लिंबूचा रस घेते आणि या लिंबूचा रस आपल्याकडे टेस्ट ट्यूब आहे, या टेस्ट ट्यूब मध्ये काढूयात आपण. बरोबर आहे. हे लिंबूचा रस झाला आपल्याकडे. आपल्याकडे जे सॅम्पल आहे ते सॅम्पल तयार करूयात आधी. आपल्याकडे इथे हा सोडा आहे, खाण्याचा सोडा तुम्हीच आणलाय. तर खाण्याचा सोडा सुद्धा मी ह्या टेस्ट ट्यूब मध्ये टाकते आणि आता ह्याचं लिक्विड करावं लागेल. म्हणजे ह्यात काय घालावं लागेल रे आपल्याला? पाणी घालावं लागेल. आपल्यापाशी पाणी आहे, मी तर पाणी घालते. पाणी घातलं यात. आपल्याकडे बघा सॅम्पल तयार करते मी. आपल्याकडे इथं निरमा पण आहे, म्हणजे धुण्याचा सोडा. तर निरमा पण आपण टेस्ट ट्यूब मध्ये घालूयात आणि त्याचं सुद्धा काय करूयात आता आपण लिक्विड तयार करूयात. तर यात सुद्धा काय घालावं लागेल रे आता? पाणी घालावं लागेल. तर आता हे झालं निरमा. आम्ही 4 सॅम्पल घेते. आता माझ्याकडे टोमॅटो आहे. ओके, तर टोमॅटोचा सुद्धा आपण थोडासा रस आपण टेस्ट ट्यूब मध्ये घेऊयात. तर कामापुरता येईल, तो जास्त नाही येणार पण येतोय. आला टोमॅटोचा रस. आता माझ्याकडे किती सॅम्पल झाले? आपल्याकडे 4 सॅम्पल झाले. हा काय आहे? लिंबूचा रस. हा सोडा, सोड्याचं पाणी आहे. बरोबर आहे. हा आहे निरम्याचं पाणी म्हणजे धुण्याचा सोडा आणि हे आहे टोमॅटो. आता ह्यामध्ये हे 4 पदार्थ जे आहेत आपल्याकडे, यातलं आम्ल कोणतं आणि आम्लारं कोणतं बघण्यासाठी घरगुती आपल्याकडे एक दर्शक आहे. त्याचं नाव काय आहे? हळद. सांगितलंय. काय करायचं? हळदीचा. तर आपला नैसर्गिक दर्शक कोण आहे? हळद. तर हळदीचा वापर करून आपण यामध्ये हे आम्ल कोणतं आहे, आम्लारी कोणतं आहे बघणार आहोत. तर आपल्याला प्रयोग माहिती आहे. आता काय होतंय बघूयात आम्ल आणि आम्लारीमध्ये. तर प्रत्येक वेळी आपला हात पण स्वच्छ असला पाहिजे. बघा मी ह्याच हातात निरमा टाकलाय तर दर्शक व्यवस्थित होणार नाही. मी आता लेफ्ट हँड यूज करते आणि यामध्ये प्रत्येक सोल्युशन मध्ये थोडी थोडी हळद टाकते. बघा तुमच्या समोर टाकायला इथं. जसं जसं हळद टाकल तेव्हा आता ह्या लिक्विडचा कलर काय व्हायलाय तुम्हीच बघायचंय. आता ह्याला ठेवते इथंच मी. आता दुसरं लिक्विड आहे माझ्याकडे इथे टोमॅटोचं. ऑलरेडी लालच रंग आहे पण बघा याचा काय बदल होतोय का बघूयात आपण. ह्यात पण हळद घालून ठेवली. इथं तिसरं लिक्विड आहे माझ्याकडं. यामध्ये सुद्धा मी हळद घालते. यात पण हळद घातली आणि इथं माझ्याकडे चौथं लिक्विड आहे. कशाचा रस आहे हे? लिंबूचा रस आहे. यात सुद्धा हळद घातली. आता ज्या ज्या याच्यामध्ये आपण हळद घातलेली आहे, हा पहिला आपला काय होता रे? धुण्याचा सोडा. हळद घातल्यावर याचा रंग कसा झाला? लाल झाला. आपण वाचन केलंय पुस्तकामध्ये, ज्या वेळेस हळद घातल्यावर जो पदार्थ लाल होतो ते आम्ल असतो का आम्लारी असतो? आम्लारी. म्हणजे हे काय आहे? आम्लारी. धुण्याचा सोडा काय निघाला? आम्लारी झाला. इथं माझं टोमॅटोचा रस आहे बघा. रंग बदललाय का रे? उलटा आहे तसा लाल रंग होता ऑलरेडी टोमॅटोचा पण कसा रंग झाला हळदीने? पिवळा. म्हणजे आहे तोच रंग राहिला. म्हणजे हे काय आहे? आम्ल आहे म्हणजे ऍसिड आहे. इथं आहे आपला खाण्याचा सोडा. तर याच्यामध्ये आपण हळद टाकली. आता थोडा सोडा कमी आहे. मी अजून सोडा टाकते यामध्ये म्हणजे आपल्याला मनावास रिझल्ट मिळेल. तर सोडा हे आपल्या डब्यात आहे. त्यातला आपण सोडा टाकूयात थोडासा आणि टेस्ट व्यवस्थित हलवून बघूयात काय होतं. लालसर कलर आला? मनावासा नाही पण आलेला आहे. म्हणजे सोडा सुद्धा काय आहे रे? आम्लारी बेस. आणि सगळ्यात शेवटी आहे आपल्याकडं लिंबू पाणी. हळद टाकली ह्यात. कसा झाला रंग? पिवळाच राहिला. झाला म्हणजे आहे तसाच राहिला. म्हणजे हे सुद्धा काय आहे? आम्ल म्हणजेच ऍसिड आहे. म्हणजे आपल्याकडे काय निघालं आपल्याला निदर्शनातून काय आलं यातून? ज्या वेळेस हळद आणि बोला
होते तेव्हा रंग बदलत नाही. सोपं आहे. सोड्याचं तुम्ही डाऊट घेऊ नका. आपण सोड्याचं हळदीचं हातावर पण करून दाखवू शकते मी तुम्हाला. सोडा घेतलाय, यात हळद टाकते मी थोडीशी आणि थोडंसं पाणी घालूया. म्हणावा असं लाल रंग दिसत नाहीये ना तुम्हाला, तर इथं सोडा घातल्यानंतर याचा रंग कसा व्हायला रे? लाल होत आहे. आहे झाला की नाही लालसर रंग? म्हणजे ज्या सोडा आणि हळदीचं रिॲक्शन केलं, म्हणजे आम्लारीचं हळद ज्यावेळेस दर्शक म्हणून यूज करतो त्याचा रंग कसा होतो? लाल. सगळ्यांना कळालं? बेसिक कळालं?